बाळांनो, आज आपण बघूयात इंग्लिशमधील क्रिएटिव्ह थिंकिंग. याच्या अंडर येणारे 3 सब टॉपिक म्हणजेच कोणते आहे तर ॲडव्हर्टाइजमेंट्स म्हणजे जाहिराती, 2 मोटोस म्हणजेच ब्रीदवाक्य आणि 3 आहे मेसेजेस म्हणजे संदेश. आता काय करायचं आहे, पहिल्यांदा या तिघांची स्पेलिंग पहिला पाठ करून ठेवायचे. आता पाठांतर करताना तुम्ही डायरेक्ट रट्टा नाही मारायचा. आपण वाचताना ॲडव्हर्टाईज स्पेलिंग तयार करायला शिकायचं. ॲडव्हर्टाईजवरून काय येणार, ADVER, त्यानंतर TISE आणि मेंट तर तुमचं पाठच असणार आहे MENT. बघा स्पेलिंग कसं करायचं, 2-2 किंवा 3-3चे ग्रुप करा पाठ करताना. आता आपण ॲडव्हर असं करूयात, ADVER, TISE आणि MENT. झालं ग बघा पाठांतर. ॲडव्हर ADVER हा करायचा, त्यानंतर TISE MENT जरी म्हणाला तरी चालेल, पुढं यस आपल्याला लावायला येतो ॲडव्हर्टाइजमेंट्स. नेक्स्ट आहे कोणता, मोटोस. मोवरनं MO लक्षात ठेवायचा, MOTTOS मोटोस म्हणजेच काय तर ब्रीदवाक्य. MOTTOS मोटोस मीन्स काय तर ब्रीदवाक्य. त्यानंतर आहे मेसेजेस, MESSAGES मेसेजेस म्हणजेच काय तर संदेश. तर आता अशा पद्धतीनं जे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट्स, मोटोज किंवा मेसेजेस हे जे पेपरमध्ये येतात ना, तर तुम्हाला ह्यांचे कधी अर्थ विचारले जातात किंवा कधी तुम्हाला मराठी दिलेलं असतं, इंग्लिशमध्ये सांगायचं, इंग्लिश असेल तर त्याचं मराठीतून सांगायचं असं विचारलं जातं. तर मग त्याच्यासाठी ना आपल्याला ते अगदी एक वर्ड नसतोय तर 2-3 वर्ड मिळून एक सेंटेन्स तयार केलेलं असते आणि ते सेंटेन्स देतात. तर ते बघूयात आता कसं लावायचं आपण ते. पहिलं बघा दिलंय, वर्क इज वर्शिप. वर्क इज वर्शिप. मग आता वर्क म्हणजे काम कळू शकते आणि वर्शिप म्हणजेच थोडक्यात काही पूजा म्हणायला हरकत नाही. श्रम हीच काय असते तर पूजा. श्रम हीच पूजा. बघा वर्क इज वर्शिप म्हणजेच काही तर श्रम हीच पूजा. त्यानंतर आहे हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ. हेल्थ म्हणजेच आरोग्य, वेल्थ म्हणजे संपत्ती. म्हणजेच काय म्हणायचं तर आरोग्य हीच संपत्ती. आरोग्य हीच संपत्ती. आले का लक्षात सगळ्यांच्या, दोन्ही सांगितलेले ते. नेक्स्ट आहे सेव्ह वॉटर. सेव्ह वॉटर म्हणजेच पाणी वाचवा. पाणी वाचवणं ही आपली काळाची गरज आहे. नाहीतर दुष्काळ भागात तुम्ही बघितलं की पाण्यासाठी काही लोकांना वनवन भटकावं लागतं. ते काही जणांना माहीत असेल किंवा किमान ऐकून वगैरे माहीत असेल, किंवा जुन्या लोकांना जसं दुष्काळ वगैरे भरपूर पडायचे, आताही पडतात, नाही असं नाही आहे, पण बऱ्यापैकी अनुभव त्या लोकांना असतो की 1972चा वगैरे दुष्काळ खूप बेकार होता. त्याच्यामुळे पाणी वाचवणं काळाची गरज आहे. तुम्हाला कुठंही नळ वगैरे चालू जर दिसला तर आपण बंद करायचं. हे कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नसतं किंवा तुम्हाला कोणी सांगायला नको आहे की मी सगळ्या लोकांच्यातनं जाऊ कसं वगैरे. तर चालू नळ असेल तर तो बंद करायचा. त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं आपण, सेव्ह वॉटर पाणी वाचवा. त्यानंतर आहे सेव्ह अर्थ पृथ्वी वाचवा. सेव्ह अर्थ पृथ्वी वाचवा म्हणजे ओझोन थराशी संबंधित ते आहे. आपण सायन्समध्ये शिकू तेव्हा सांगेन मी ओझोन थर वगैरे काय असतो आणि त्याचा पृथ्वी तलावरचे जे सजीव सृष्टी आहे तर त्या सजीव सृष्टीवरती काय परिणाम होतो, ओझोन थर जर ओझोन वायूचा थर जर कमी कमी होत चालला तर. त्याच्यामुळे सेव्ह अर्थ पृथ्वी वाचवा. प्रोटेक्ट ऑल प्लॅन्ट्स. प्रोटेक्ट ऑल प्लॅन्ट्स. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणं, रक्षण करणं. कोणाचं करायचं आहे, ऑल म्हणजेच काय सर्व. कोणाचं, प्लॅन्ट्स म्हणजेच काय येणार, प्रोटेक्ट ऑल प्लॅन्ट्स. झाडांचे रक्षण करा. झाडांचे रक्षण करा. त्यानंतर आहे स्टॉप पोल्युशन. स्टॉप पोल्युशन STOP स्टॉप आणि पोल्युशनचं POLLUTION पोल्युशन. बघा स्पेलिंग शन आलं की नाही तिथं TION येतोय. त्याच्यामुळं पोल्युशन POLLUTION. तुम्हाला फक्त पोलीचंच पाठ करायचं आहे. शनचं तर कायमचं आपल्या लक्षात असतं की TION. पोल्युशन म्हणजे स्टॉप पोल्युशन, काय तर प्रदूषण थांबवा. स्टॉप पोल्युशन प्रदूषण थांबवा. समजावून घेऊन लक्षात ठेवायचे. पुढचं आहे युनियन इज स्ट्रेंथ. युनियन इज स्ट्रेंथ. UNION युनियन इज स्ट्रेंथ. STRENGTH स्ट्रेंथ. STRENGTH एकी हेच बळ. एकी हेच बळ म्हणजेच काहीतरी युनियन इज स्ट्रेंथ. म्हणजे बघा समजा आता आपण एक सिंगल आणला तर तो आपण मोडू शकतोय, पण तेच जर आपण त्याची मोळी बांधली तर मोळी मोडता येणार आहे का, नाही. त्याच्यामुळं ना युनियन इज स्ट्रेंथ म्हणजे एकी हेच बळ म्हणायला काय हरकत नाही.
त्यानंतर आहे नो गेन विदाऊट पेन. बघा हा खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नो गेन विदाऊट पेन म्हणजेच काही तर कष्टाशिवाय फळ नाही. नो गेन NO, गेनचं GAIN, विदाऊट WITHOUT, विदाऊट, पेन PAIN, नो गेन विदाऊट पेन. पेनचं स्पेलिंग PAIN लिहायचं. म्हणजेच काही तर कष्टाशिवाय फळ नाही. आपल्याला आयतं कुणीही देणार नाही आणि जर तुम्ही नाही अभ्यास केला तर नाहीच चांगले मार्क्स पडणार. जे मुलं कष्ट करतील, क्लासला वेळेवर येणं, शाळेत वेळेवर जाणं, त्यानंतर त्यात सांगितलेलं मन लावून अभ्यास करणं, जर तुम्ही आता पाठीमागचे आन्सर जर बघून शिक्षकांना फसवायला लागला तर कसं होणार सांगा. त्याच्यामुळं असं नाही शक्य होत बाळांनो. तुम्ही असं अजिबात समजायचं नाही की आमच्याकडं कुणी बघत नाही वगैरे, असं नसतं. त्याच्यामुळे आपण जे काम करतो त्याचंच आपल्याला फळ मिळणार असते. त्याच्यामुळे आपल्यावर सुद्धा कोणाचं नाही कोणाचं लक्ष असतं. हे कायम आपल्या ध्यानात ठेवूनच आपलं कर्म करत राहायचं. जे तुम्हाला काय पण असू दे, अभ्यासाचं असू दे किंवा इतर कुणी काय सांगितलं ते सुद्धा. त्याच्यामुळे नो गेन विदाऊट पेन, कष्टाशिवाय फळ अजिबात मिळणार नाही. त्याच्यामुळे फसवायचा प्रयत्न करायचा नाही. पाठीमागचे आन्सर्स बघून अजिबात लिहायची नाहीत. जेवढं तुम्हाला प्रामाणिकपणानं जमेल ना तेवढं लिहायचं. तेच तुमचं कष्टाचं फळ ना शेवटपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे नो गेन विदाऊट पेन. त्यानंतर आहे हॉनेस्टी, म्हणजे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता HO आहे, मग हॉनेस्टी असं नाही होणार, त्याचं ऑनेस्टी म्हणायचं. ज्यावेळेस मी आर्टिकल शिकवली होती बघा, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं Hला ऑच का म्हणायचं ते. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टीचं स्पेलिंग लिहिताना मात्र ना HONESTY करायचं. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजेच काय तर प्रामाणिकपणा हा चांगला गुण आहे. प्रामाणिकपणा हा चांगला गुण आहे. कोणी बघत नाही, कसंही लिहिलं तर चालेल. म्हणजे अभ्यास सांगितला की तुम्ही बऱ्याच वेळा सांगता की नाही घरी वही राहिल्या वगैरे, तर हे चुकीचं आहे बाळांनो. जेवढं एक राहू देत किंवा किती तुम्ही टेस्टमधले 4 प्रश्न भले सोडवू देत, पण प्रामाणिकपणे सांगा की आम्ही एवढं केलंय आणि बाकीच राहिले. काय फरक पडतो सांगा. तुम्हाला एखाद दुसऱ्या आम्ही छडी देतो एवढी इतकंच आहे ना, किंवा बोलणार, कारण बोलल्याशिवाय तुम्ही अभ्यास करणार आहे का सांगा. मग तेवढं तर करायलाच पाहिजे ना. त्याच्यामुळे प्रामाणिकपणानं जेवढं झालंय, जेवढं तुमचं असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे राहा, तुम्हाला 100% यश मिळणारच. त्याच्यामुळे ऑनेस्टी इज द काय आहे तर बेस्ट पॉलिसी आहे. प्रामाणिकपणा हा चांगला गुण आहे. त्यानंतर सेव्ह गर्ल्स, मुली वाचवा. सेव्ह गर्ल्स, मुली वाचवा. भ्रूणहत्या वगैरे हा प्रकार तुम्हाला बऱ्यापैकी जणांना माहिती असेल किंवा आपण ऐकून वगैरे किंवा पेपरमध्ये तर वाचलेलं असतं. त्याच्यामुळे सेव्ह गर्ल्स, मुली वाचवा. त्यानंतर आहे वेस्ट नॉट वॉन्ट नॉट, वेस्ट नॉट वॉन्ट नॉट. WAST, नॉट NOT जमतं आणि वॉन्ट WANT NOT. गरज नसेल तर वाया घालवू नका. गरज नसेल तर वाया घालवू नका. पेजेसवर काय करतात मुलं, 1-2 लाईन लिहायच्या, खाली सगळं कोरं ठेवायचं. हे बाळांनो खरं सांगा कितपत योग्य, असं तुम्ही पण करताय की नाही सांगा. मग गरज नाही तर वेळ कशाला वाया घालवता ना विनाकारण. गरज नाही ना, तुम्हाला ते पेज आहे तसं त्या पेजवर दुसरं टॉपिक तुम्ही कंटिन्यू करू शकताय ना. लगेच 1-2 पेजेस लिहायचे किंवा पहिली लाईन लिहायची, त्याच्यानंतर 2 लाईन अक्षर चांगलं यावं म्हणून. 2 लाईन सोडल्या म्हणून अक्षर तुमचं चांगलं येणार नाही. तुमच्या हातात कला असणं गरजेचं आहे. आपलं कसं होतं की पेन किती वेगवेगळे बदलायचे आणि म्हणायचं अक्षर नाही. आपल्या हातात ती कला असणं गरजेचं आहे. कोणताही पेन दिला ना तर आपल्या हाताला वळण असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे पेनानं अक्षर चांगलंच येणार. म्हणून काय लक्षात ठेवायचं, कधी पेजेस वहीची वगैरे वाया घालवू नका. गरज नसेल तर वाया घालवू नका. वहीच नाही, मी तुम्ही आता सगळेजण शिकणारे आहात म्हणून मी तुम्हाला वहीचं उदाहरण देते. तुम्ही इतर ठिकाणचं सुद्धा बघा. विनाकारण समजा आता तुम्हाला पायी चालत जाऊ शकताय, तरीसुद्धा तुम्ही घरातल्यांना बोलवून घेताय गाडीवर सोडायला, गाडीवर न्यायला वगैरे, तर हे बाळांनो कुठंतरी चुकी जाईल. जेवढं आपल्याच्यानं होतंय तेवढं तुम्ही करा. तेवढं आईवडिलांना त्रास कमी होईल आणि त्यांना पण तुमच्या शिक्षणाचा भार वाटणार नाही ना. कारण त्यांना वेळात वेळ काढून तुमच्यापर्यंत पोहोचायला लागतंय, की सांगितलं फोन केला की यायला लागतंय. त्याच्यामुळे ती गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्ही चालत जाऊ शकताय तर तुम्ही चालत जावा ना. म्हणजे गरज नसेल तर वाया घालवू नका. ॲन एज्युकेशन फॉर लाईफ. ॲन एज्युकेशन फॉर लाईफ. ॲन एज्युकेशनचं स्पेलिंग बघा, EDUCATION म्हणायचं. EDU लिहायचं. म्हणताना आपण एज्युकेशन म्हणतोय, पण स्पेलिंग लिहिताना कसं लिहितोय, EDUCA एवढंच पाठ करायचं. पुढं शन आल्यामुळं TION जोडायचं. EDUCATION, एज्युकेशन फॉर लाईफ. शिक्षण म्हणजेच काही तर जीवन. शिक्षण म्हणजे जीवन. नेक्स्ट आहे माय लाईफ इज माय मेसेज. माय लाईफ इज माय मेसेज. माझे जीवन हा एक संदेश आहे. माझे जीवन हा एक संदेश आहे.
त्यानंतर आहे नॉलेज इज पॉवर. नॉलेज इज पॉवर. काय आहे पुढचा? नॉलेज. आता नॉलेजचं स्पेलिंग लिहिताना बघा, KNOWLEDGA असं लिहायचं. 4-4चे ग्रुप पाठ करा किंवा 4 आणि 5 हे करा. KNOW नोचं करायचं आणि नॉलेज तर LEDGE. बघा नॉलेजचं स्पेलिंग जरी नवक्षरी असलं तरीसुद्धा KNOW पहिला, नेक्स्ट आहे LEDGA. नॉलेज इज पॉवर POWER. म्हणजेच काय तर ज्ञान हीच संपत्ती. ज्ञान हीच संपत्ती. त्यानंतर आहे वी टू आवर टू. वी टू आवर टू म्हणजे WETWO. वी टू आवर टू OURTW. वी टू आवर टू म्हणजे हम दो हमारे दो. हम दो हमारे दो. याचा अर्थ काय होतो बाळांनो, म्हणजे आई वडील असतील तर त्यांना पण 2च मुलं असायला पाहिजेत. आपण पण पॉप्युलेशनच्या दृष्टीनं विचार करतो तसं म्हणजे करतात, किंवा हल्ली आता काळाच्या ओघामध्ये ना 3-3, 4-4 मुलं पूर्वी व्हायची, पण आता नाही चालत ना तसं करून, कारण मुलांचं शिक्षणाचं किंवा वाढती महागाई बघता हे सगळं पेलवणं सगळ्याच पालकांना नाही पॉसिबल होत. त्याच्यामुळे हम दो हमारे दो ठीक आहे, म्हणून काय लक्षात ठेवायचं बाळांनो, वी टू आवर टू. त्यानंतर आहे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. बघा एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. EXPERINCE. एक्सपिरियन्स EXPERIENCE. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणजे अनुभव हा चांगला गुरु आहे. कोणी शिकवायची गरज नाही आहे. बरेच अनुभवातून आपण बरेचच काही शिकत जातो. अनुभव आल्याशिवाय कोणत्या पण गोष्टीवर आपण नाही विश्वास ठेवत. त्याच्यामुळे अनुभव हा चांगला गुरु आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. त्यानंतर एव्हरी लाईट हॅज इट्स शॅडो. एव्हरी लाईट हॅज इट्स शॅडो. दिव्याखाली अंधार अशी म्हण पण वापरतात बघा. एव्हरी लाईट EVERY. एव्हरी EVERY. एव्हरी. लाईटचं LIGHT. आपण अपोजिट वर्ड्स बघितले होते तेव्हा पण मी लाईटच्या अपोजिट हेवी वगैरे सांगितला होता. तो पण लाईट आहे किंवा लाईटच्या डार्क हा त्याच्या अपोजिट येतो. एव्हरी लाईट हॅज इट्स शॅडो. शॅडो सावली. SHADOW. SHADOW. शॅडो मीन्स सावली. दिव्याखाली अंधार. काय लक्षात ठेवायचा? दिव्याखाली अंधार. त्यानंतर आहे ईच वन टीच वन प्लॅन्ट वन. बघा ईच वन EACH. ईच वन. त्यानंतर टीच वन TEACH. टीच वन. आणि त्यानंतर आहे प्लॅन्ट वन PLANT. प्लॅन्ट वन. प्रत्येकाने एकाला एक झाड लावायला शिकवा. प्रत्येकानं एकाला एक झाड लावायला शिकवा. झाडं लावणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण विना ऑक्सिजन आपण नाही राहू शकत आणि वनस्पतीकडून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्याच्यामुळे ऑक्सिजनची गरज आहे, म्हणून तरी किमान आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं? ईच वन टीच वन प्लॅन्ट वन. बघा ईच वन टीच वन प्लॅन्ट वन. आलेत लक्षात? म्हणजेच काय म्हणायचं तर प्रत्येकाने एकाला एक झाड लावायला शिकवा. ग्रो प्लॅन्ट्स नॉट गार्बेज. बघा ग्रो प्लॅन्ट्स नॉट गार्बेज म्हणजे झाडे वाढवा कचरा नाही आहे. काय म्हणतायत? ग्रो प्लॅन्ट्स नॉट गार्बेज म्हणजेच काय? झाडे वाढवा कचरा नाही. ग्रो GROW. ग्रो प्लॅन्ट्स PLANTS. ग्रो प्लॅन्ट्स आणि नॉट गार्बेज NOT. गार्बेज GARBAGA. गार्बेज म्हणजेच काय तर कचरा. GARBAGA. गार्बेज मीन्स काय तर कचरा. आलेत लक्षात? पुढचा आहे अर्न अँड लर्न. अर्न अँड लर्न कमवा व शिका. अर्न अँड लर्न EARN. अर्न अँड AND. लर्न पाठ असणार आहे सगळ्यांचं. LEARN. अर्न अँड लर्न म्हणजेच काय तर कमवा व शिका. कमवा व शिका ह्या सुद्धा योजना आहेत. बरेच कॉलेजेस वगैरे ना तिथं कमवा आणि शिका ही योजना सुरू आहे. म्हणजे ज्या मुलांना फीज वगैरे आपल्या भरायच्या पॉसिबल होत नाहीत पण त्यांची शिकायची इच्छा असते, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ना कमवा आणि शिका ह्याचं कराड कॉलेज पण आहे बघा. सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज आहे, तिथं सुद्धा कमवा आणि शिकाची योजना आहे. मी पण तिथं शिकलेली आहे, त्याच्यामुळे माहिती आहेत. कमवा व शिका योजना आहे. ज्यांना फीज वगैरे भरणं किंवा आपला मेसचा खर्च वगैरे पेलवत नाही तर त्या मुलांसाठी ना कमवा म्हणजे त्यांच्यातले काही कामं वगैरे असतील तर ती करायची. झेरॉक्स मशीनचं किंवा मेसमध्ये वाढणं वगैरे अशी कामं असतात त्यांची, तर ती करायची आणि त्यातनं आपला शिक्षणाचा खर्च भागवायचं पण शिकायचं. त्याच्यामुळं कमवा व शिका. आता तुम्हाला सगळे घरातले प्रोव्हाइड करतात तर त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. तुम्हाला काय असं नाही की तुम्ही कुठंतरी काम करून वगैरे क्लासला येताय किंवा शाळेला जाताय वगैरे असं नाही. तर
मग ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत काय परिस्थिती असते ते कमवा आणि शिकायची, पण मुलं ती काहीतरी पुढं भविष्यात काहीतरी घडून दाखवतात, कारण त्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव असते. मग असं सगळ्यांना तुम्हाला सुद्धा परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. मग काय लक्षात ठेवायचं आहे, अर्न अँड लर्न म्हणजेच काहीतरी कमवा आणि शिका. आलेत लक्षात काय आहे ते. त्यानंतर बघा, लिटरेट इंडिया, स्ट्रॉंग इंडिया. लिटरेट म्हणजेच काय तर साक्षर, LITERATE, लिटरेट इंडिया आणि स्ट्रॉंग इंडिया. लिटरेट म्हणजेच काय तर साक्षर भारत, स्ट्रॉंग STRONG, स्ट्रॉंग सशक्त इंडिया. बघा, लिटरेट इंडिया LITERATE, लिटरेट इंडिया स्पेलिंग सगळ्यांचं इंडियाचं पाठ असणार आहे, INDIA, आणि स्ट्रॉंग इंडिया STRONG इंडिया. लिटरेट इंडिया, स्ट्रॉंग इंडिया म्हणजेच काय तर साक्षर भारत, सशक्त भारत. आलेत लक्षात कोणते आहेत ते. त्यानंतर बघा, ओल्ड इज गोल्ड म्हणजेच काय तर जुने ते सोने. ओल्ड इज गोल्ड, जुने ते सोने. ओल्ड इज गोल्ड, जुने ते सोने. गोल्डचं OLD, इजचं तर सगळ्यांना जमतं. गोल्ड GOLD, गोल्ड म्हणजेच काय तर सोने. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, एकदम व्यवस्थित हा आहे बघा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे सरावाने माणूस पूर्ण बनतो, सरावाने माणूस पूर्ण बनतो. प्रॅक्टिस PRACTICE, प्रॅक्टिस मेक्स MAKES, प्रॅक्टिस मेक्स मॅन MAN, परफेक्ट PERFECT, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे सरावाने माणूस पूर्ण होतो. सतत सराव केला की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी लक्षात राहतात बाळांनो. तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. आज जे मी शिकवलं ते तुम्ही जर 8-10 दिवस उघडूनच नाही बघितलं ना तर ऑटोमॅटिक ते विसरायला होतं. मग आजचं शिकून तरी काय फायदा सांगा बरं. सगळ्यांच्याच लक्षात राहतं असं होत नाही ना. मग तुम्ही जर सतत सराव केला ना तर ते ऑटोमॅटिक लक्षात राहतं. आता 4थीपर्यंत वगैरे तुमचे पाढे अगदी 30पर्यंत पाठ होते. मग आता सगळ्यांचे जे विद्यार्थी 8वी-9वीला गेलेले असतात त्यांचे पाढे 30पर्यंत पाठ आहेत का विचारा, त्यांना अजिबात नसतात तेवढे पाढे पाठ. त्याच्यामुळे कसं आहे, सराव ठेवला तर होणार ना. म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यानंतर आहे, टाईम इज मोअर दॅन मनी. टाईम इज मोअर दॅन मनी, वेळ ही पैशापेक्षा महत्त्वाची आहे. टाईम इज मोअर दॅन मनी म्हणजे वेळ ही पैशापेक्षा महत्त्वाची आहे. नुसता पैसा असून चालणार नाही, तुम्ही वेळेतच सगळं म्हणजे वेळसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बरोबर. टाईम इज मोअर दॅन मनी, वेळ ही पैशापेक्षा महत्त्वाची आहे. तुम्ही जर गव्हर्मेंट एक्झाम्स वगैरे द्यायला गेलात तर आपल्यासारखं उशिरानं वगैरे आलेलं नाही चालत. आता मी कितीतर वेळा तुम्हाला ओरडत असत्या, पनिशमेंट देत असत्या की सारखं तुम्ही लेट वगैरे येता, तर असं हे नको आहे. ह्या सवयी तुम्हाला जबाबदारीची जाणीव असणं गरजेचं आहे. वेळ करणं वगैरे काय होतं 5-10 मिनटं, पण गव्हर्मेंटच्या एक्झामला अजिबात चालत नाही. त्यांचं लॉग इन झालं की बरोबर ते शार्प टायमिंगला एंट्री झाली. समजा आता 11:30ची एंट्री, तर तुम्ही 11:30 वाजून जरी 11:45 म्हणजे 5-10 मिनटानं जरी गेला ना तरी एंट्री नाही, तुम्हाला बाहेर घालवतात ते. म्हणजे इतकं ॲक्युरेट असणं. त्याच्यामुळे कोणत्याही परीक्षा सेंटरवरती वगैरे जाताना ना तर अगोदर 5-10 मिनटं तिथं पोहोचायचं, हे महत्त्वाचं. कधी पण त्यांचं लॉग इन व्हायच्या अगोदर त्यांनी जे टाईम दिलं आहे का त्याच्या अगोदर जाणं गरजेचं आहे. त्यावेळी तुमचा पैसा कामाला येत नाही, त्यावेळी वेळ महत्त्वाची असते. त्याच्यामुळे टाईम इज मोअर दॅन मनी, टाईम इज मोअर दॅन मनी, वेळ ही पैशापेक्षा महत्त्वाची आहे. त्यानंतर बघा, ईच वन प्लॅन्ट वन, मगाशी झालं होतं तरी पण प्रत्येकाने एक झाड लावा. ईच वन प्लॅन्ट वन, प्रत्येकाने एक झाड लावा. ईच वन प्लॅन्ट वन. प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स, प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स म्हणजे सर्व प्राण्यांचे रक्षण करा. प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स, PROTECT, प्रोटेक्ट ऑल ALL ॲनिमल्स, ANIMALS, प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स म्हणजेच काहीतरी सर्व प्राण्यांचे रक्षण करा, सर्व प्राण्यांचे रक्षण करा. वी लव बुक्स, पुस्तकावर प्रेम करा. वी लव LOVE, लव बुक्स सगळ्यांना माहिती आहे स्पेलिंग BOOKS, बुक्स म्हणजेच काहीतर पुस्तकावर प्रेम करा. आलेत लक्षात. एवढे सगळे व्यवस्थित करा, एकदा नोट डाऊन करा आणि दररोज किमान आपण वाचले तर तुमच्या लक्षात येतील, ऐकले तर तुम्हाला कळतील. त्याच्यामुळं इंग्लिशचं जेवढं असेल तेवढं सतत ऐकून ऐकून तुमच्या लक्षात राहणार आहे. मराठी जसं लक्षात राहतं ना सेम तसंच इंग्लिशचं सुद्धा असतं. जेवढं तुम्ही लिहून जेवढं होणार नाही तेवढं तुमचं ऐकून ऐकून तुमच्या लक्षात राहील. जेवढं इंग्लिश तुम्ही सतत ऐकाल ना तेवढं तुम्हाला ॲटोमॅटिक तुमच्या तोंडामध्ये बसून ना ते बोलता येतं. आलेत लक्षात. आता ह्याचा जो सेकंड आहे म्हणजे अजून आहे त्याच्यामध्ये मोटोज वगैरे किंवा हे संपलेले नाही आहेत, तर ह्याचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. आज जेवढे झालेले आहेत तेवढे
तुम्ही परफेक्ट करा. एकदा रीड करून घ्या, एकदा सगळे ऐका, वाचा, लिहून काढा. म्हणजे मग शेवटचं आपल्याला लिहिलं तर पाहिजेच, कारण सारखं तर आपण ऐकणं पॉसिबल होत नाही. आपण कुठेही असलं तरी आपल्याकडं वहीमध्ये नोट केलेलं कधी पण असावं, म्हणून तुम्ही व्यवस्थित बघा, ऐका आणि जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण सतत हे इंग्लिशमधले ऐकायचे, म्हणजे आपल्याकडून ॲटोमॅटिक ते पाठ होऊन जातात आणि आपल्या अंगवळणी पडतात. आलेत लक्षात? ह्याच्या पुढचा भाग आहे तो आपण नंतर उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. आज जेवढं झालंय तेवढं परफेक्ट करून ठेवा.